आपलं वागणं बोलणं आणि व्यवहार बिघडू देऊ नये. विकास कामं, मी 28 वर्ष आमदार खासदार आहे विरोधी पक्षाचा, तर काय माझ्यावर जर कोणी कॉमेंट करत असेल तर काय गलत आहे? आंब्याच्या झाडालाच कोणी बी दगडं मारतंय, बाबळी झाडाला दगडं मारतं कोणी. मी जर सत्तेतला एक मंत्री आहे, त्या लोकांना मतदान आपले टीका करण्याचा अधिकार आहे, पण मी काय कामं केली त्यांनी विचारलं पाहिजे. 970 कोटी मी दुहेरीकरणाला दिले संभाजीनगरपर्यंत, मनमाडपासून 300 कोटीचं रेल्वे स्टेशन बांधणं चाललंय संभाजीनगरला, 200 कोटीचं भोकर जालन्याला बांधणं चाललंय, 850 कोटी रुपयाची इलेक्ट्रिफिकेशन केलं मी, 100 कोटी रुपयाची पिटलाईन केली संभाजीनगरला, 100 कोटी जालन्याला झाली, वंदे भारत ट्रेन आणली, जालना टू जळगावचं कॅबिनेटला प्रस्ताव पडला सगळं पूर्तता करून, ड्रायपोर्ट आणला जालन्याला देशातला पहिला, ICT कॉलेज आणलं जालन्याला, देशात 3च आहे, एक आहे भुवनेश्वर, दुसरं आहे मुंबई आणि तिसरं आहे जालना. 6,000 कोटी रुपयाचे रस्ते झाले माझ्या लोकसभा मतदारसंघात. माझं चॅलेंज आहे काँग्रेसवाल्याला, या एका स्टेजवर आणि म्हणा की तुमचे 6,000 कोटीचे रस्ते मोजून द्या, ते बी केंद्र सरकारच्या पैशातले 6,000 कोटी रुपयाचे रस्ते. या जिल्ह्याला 1,200 कोटी रुपये आणलेत आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला आता इलेक्ट्रिसिटीच्या स्ट्रेंथनिंगसाठी. जालन्याला 500 कोटी रुपये आणले, जालन्यात 73 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आणली मी, 600 कोटी रुपये जल जीवन मिशन अंतर्गत या जिल्ह्याला आणले मी, 600 कोटी रुपये मोदीजींनी जालन्याला पण दिले, संभाजीनगरला पण दिले. विकासावर निवडणूक लढतो मी कोणाच्या टीका, मला टीका करू द्या, मी कोणाच्या टीकेला उत्तर देणार नाही, कारण मी सत्तेत आहे, मला टीका करणारच आहे. आणि मी सांगितलं की मी काही बाबळीत झाड नाही, आंब्यात झाड आहे, मारो फतरे, जवाब नहीं देंगे, जवाब मेरा मतदार देंगे. चुनाव के लास्ट दिन 4 जून को मेरे कॉन्स्टिट्यूंसी के जो वोटर है वो जवाब देंगे सारे सवालों का. शेवटचा प्रश्न, ही सगळी विकास कामं तुम्ही सांगताय, किती लाख मताच्या फरकाने तुमचा विजय होईल असं तुम्हाला विश्वास आहे? अरे असं आहे, मी काही भविष्यकार नाही आहेत, हे सगळं मतदाराच्या हातात आहे. मागच्या काळात मी जवळपास 3.5 लाख मतांनी निवडून आलो, त्याच्या अगोदर मी 2.5 लाख मतांनी निवडून आलो. माझं मत आहे की 4 लाखाची लीड मला मिळाली पाहिजे.